लहान वयात लग्नाला ब्रेक. मंद्रुप पोलिसांची धडक कारवाई. आठवड्यात 2 बालविवाह उधळले. अवघ्या एका आठवड्यात 2 बालविवाह उधळून लावत मंद्रुप पोलिसांची धडाकेबाज कारवाई. सोलापूर जिल्ह्यातील मंद्रुप पोलीस स्टेशन हद्दीत बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक गुन्ह्याविरोधात मंद्रुप पोलिसांनी कडक भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राज डांगे तसेच बालकल्याण पथकाने अवघ्या एका आठवड्यात 2 बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. गुप्त माहिती व स्थानिकांकडून मिळालेल्या सूचनांच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित कुटुंबियांना कायद्याची जाणीव करून दिली. बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत होणाऱ्या गंभीर परिणामांची माहिती देत 2ही विवाह तत्काळ थांबवण्यात आले. पोलिसांच्या या धाडसी आणि संवेदनशील हस्तक्षेपामुळे 2 अल्पवयीन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले आहे. आजही ग्रामीण भागात परंपरा, सामाजिक दबाव आणि अज्ञानामुळे बालविवाहाच्या घटना घडताना दिसतात. मात्र मंद्रुप पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि सामाजिक बांधिलकी ही इतरांसाठी आदर्श ठरत आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांविषयी विश्वास आणि आदर अधिक वाढला असून नागरिकांकडून मंद्रुप पोलिसांचे कौतुक होत आहे. बालविवाह हा केवळ कायद्याचा भंग नसून मुलांच्या भविष्यावर घाला आहे. अशा प्रकारांना कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही असा इशारा पोलीस निरीक्षक श्री शंकर पटवारी यांनी दिला आहे. मंद्रुप पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे आणि बालकल्याण पथक यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे 2 निष्पाप आयुष्यांना नवसंजीवनी मिळाली असून सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग सोलापूर श्री संकेत देवळेकर सर यांचे मार्गदर्शनाखाली मंद्रुप पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप काशीर, सहाय्यक फौजदार बापू शिंदे, पोलीस हवालदार शहानूर मुलांनी, पोलीस कॉन्स्टेबल संदीप काळे, ज्ञानेश्वर भोसले, विशाल कर्नाळकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल सविता चव्हाण यांनी केली आहे. बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 95 610 36 596. महाराष्ट्र सुखदेव न्यूज, संपादक गुरुदादा गायकवाड.